बातमी आंतरराष्ट्रीय विश्वात आहे। संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी रमजानपूर्वी मोठ्या प्रमाणात कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रपतींनी 1295 कैद्यांना माफी दिली आहे, तर पंतप्रधानांनी 1518 कैद्यांना क्षमादान जाहीर केलंय। यामध्ये 500 पेक्षा अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे। हे यूएई आणि भारतामधील सखोल संबंधांचं प्रतीक मानलं जात आहे। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। रामराजे, यूएई सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। रमजानपूर्वी 2813 कैद्यांना क्षमादान आणि महत्त्वाचं म्हणजे 500 भारतीयांचा यामध्ये समावेश आहे। बिलकुल, कारण संयुक्त अरब अमिरातीने जवळपास 2800 कैद्यांना माफी देण्यात आलेली आहे, क्षमादान दिलं आहे आणि त्यामध्ये 500 भारतीयांचा सुद्धा सहभाग आहे। कुठेतरी एक डिप्लोमसी आहे भारताची आणि अमेरिकेचा संयुक्त अरब ची, तर ती कुठेतरी यूए सोबतची जी डिप्लोमसी आहे ती सक्सेस होताना आपल्याला दिसून येते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो हा दिसून येतोय। रमजान पूर्वी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडे गुढीपाडवा सुद्धा आहे, तर सणासुदीच्या तोंडावर हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जगभरामध्ये कौतुक होत आहे आणि हाच दाखवून देण्याचा प्रयत्न आहे की यूएई सोबत भारताचे सुद्धा संबंध कशा पद्धतीने चांगले आहेत। कारण अरब राष्ट्र जे आहेत त्या अरब राष्ट्रामध्ये सुद्धा भारत कशा पद्धतीने, कारण अरब राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार जे ते कामासाठी जातात, काहीकडे पासपोर्ट नसतो तर काही वेगवेगळ्या कारणामुळे तिथे अडकलेले असतात। असे अनेक कारण आहेत की भारतीय जे ते तिथल्या जेलमध्ये बंद आहेत, कैद आहेत आणि त्या सर्वांनाच आता या मोठ्या निर्णयामुळे समाधान मिळालेलं आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।